अरे साऊथ स्कूलमधून आली आहे. सौख्या आता स्कूलमधून आल्यावर पहिल्यांदा तिची बॅग ठेवेल. हे सगळे गुड हॅबिट्समध्ये सौख्या शिकलेली आहे. हां, त्याच्यानंतर ती तिचं आय कार्ड काढेल. त्यानंतर ती तिचे सॉक्स वगैरे काढून तिचा युनिफॉर्म चेंज करेल आणि तुम्हाला भेटेल. तर तुम्ही थोडा वेळ बाहेर राहा. आणि अशा प्रकारे सौख्याचा चेंज झालेला आहे आणि सौख्या स्कूलमधून आल्यानंतर बाप्पाला नमस्कार करते. आणि सौख्या आजीबरोबर रोज खाऊ घेते, पण रोज ती हेल्दी खाऊ घेते. आज तिने काय खाऊमध्ये घेतलंय? दही. तर आता सौख्या तिचं दही फिनिश करणार आहे. अहो, आणि सौख्या चमच्याने दही खाणार आहे. आता मला साखर द्या. इथे वरती टाका. वरती टाकून कसं केलं. आता दहीवर शुगर केक बनवला. आता मी या केकला असं ग्राइंड करून घेते. मी सगळं. आणि त्यानंतर सौख्या जेवण करायला बसते आणि सौख्या स्वतःच्या हाताने सगळं जेवण संपवते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बस बस, हळूहळू खात जा. आणि हे सौख्याचं फेवरेट आहे. ग्रीन कलर का? स्कूलमधून आल्यानंतर सौख्या जेवण करून झालं आणि आता सौख्या थोडा वेळ तिचं होमवर्क कंप्लीट करेल. आता मी तुम्हाला दाखवते. ही हिंदी बुक आहे माझी. आणि ज्या बुकमध्ये होमवर्क असेल त्या बुकमधलं होमवर्क सौख्या कंप्लीट करून घेते पुढच्या 1-1.5 तासामध्ये. आणि होमवर्क कंप्लीट झाल्यानंतर आम्ही काय करतो ते तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात. आणि अशा प्रकारे आमचं होमवर्क कंप्लीट झालेलं आहे. आणि होमवर्क कंप्लीट झाल्यानंतर सौख्या आणि मी तिच्या स्टोरी बुक्स किंवा एक्स्ट्रा जे काही बुक्स असतील किंवा पझल बुक अशा बुक्स सॉल्व करतो. आता आज आम्ही कोणते बुक वाचणार आहे सौख्या? म्हणजे नॉर्मली मला सुट्टी आहे सध्या चालू ऑफिसला, त्याच्यामुळे सौख्याला मी बुक्स रीड करून दाखवते. आता आपल्याला तर आजच्या बुकचं नाव आहे ह्युमन बॉडी. हां, एन्सायक्लोपीडिया ऑफ ह्युमन बॉडी. तुम्हाला कदाचित उलटं दिसत असेल, पण अशा प्रकारे सौख्याकडे भरपूर बुक्स तिला तिच्या पप्पाने मामाने मी घेऊन दिलेल्या आहेत आणि त्या मी वाचू. एन्सायक्लोपीडिया ऑफ स्पेस अशा प्रकारच्या किंवा गोष्टींच्या बुक्स. अजून एक बुक दाखवते तुम्हाला. हां, अशा प्रकारे काय होतं, त्यांना अभ्यासामधून बुक्स पण वाचले जातात आणि अभ्यासाचा कंटाळा आलेला असतो तो पण निघून जातो आणि नवीन नवीन गोष्टी मुलांना कळायला मदत होते. आणि अशा प्रकारे आमची मदर टंग मराठी असल्यामुळे आमच्याकडे मराठी गोष्टीचे पुस्तकं आहेत. ती वाचून दाखवते, मी वाचून दाखवते किंवा तिची आजी तिचे पप्पा वाचून दाखवतात. आणि सौख्याला हे सगळं करताना खूप मजा येते. आणि मुलांमध्ये आपण अशा प्रकारे वाचनाची आवड निर्माण करू शकतो आणि क्युरिओसिटीसुद्धा त्यांच्यामधली जागृत करू शकतो आपण. तर आम्ही आता हे बुक वाचतो आणि धम्माल करतो. बुकमध्ये काय काय आहे ते बघतो. म्हणजे नॉर्मली हे बुक्स आमचे 1-2 तसे वाचून झालेलेच आहेत, पण नेहमी 1-2 पेज असं चालू असतं आमचं. तर आम्ही आता हे बुक वाचतोय. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला हे झालंय. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सौख्या बोल ना बेटा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सौख्याचं डेली रुटीन आफ्टर स्कूल. आणि ह्याच्यानंतर मग सौख्या ट्युशनला जाते. त्याच्यानंतर मी ट्युशनला जाते. उद्या परवाची सुट्टी आहे, तर मी सकाळी पण ब्लॉग घेऊ शकते. हां, तर उद्या सुट्टीच्या दिवशी सौख्या काय करणार आहे त्याचा ब्लॉग तुम्हाला कळेल.